हॅलो नमस्ते, कसे आहेत सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा खूप आवडता विषय आहे डोनाल्ड ट्रम्प परत भारताविषयी बोलायला लागलेत. सगळ्या कंपन्यांना आणि सांगायला लागलेत भारतात इन्व्हेस्ट करू नका, भारतातले लोकांना नोकऱ्या देऊ नका. का ते एवढं का भारताला घाबरतात का? मला प्रश्न पडलाय. माझा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे मला काय वाटते तर मी सांगते आणि तुम्ही पण तुमचं ओपिनियन द्यावं असं मला वाटते. आपले भारतात एक क्रांती चाललेली आहे. ती क्रांती कसली आहे? डिजिटल क्रांती चाललेली आहे. UPI ना पेमेंट. आपल्याला माहित आहे, भाजी तुम्ही आणायला गेलात तरी QR कोड स्क्रॅच करा आणि पेमेंट द्या. हे सगळं इंडियात पहिल्यांदा चालू झालं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आणि आपल्याकडनं नंतर बरेच देश शिकायला लागले. भूतान असेल, नेपाळ असेल, सिंगापूर असेल, फ्रान्सनं पण चालू केले वाटते, काय शॉर्टली करणार आहेत. आणि इवन मोठे पेमेंट्समध्ये सुद्धा आता आपण डिजिटल पेमेंट करतो. आता डिजिटल पेमेंट करायचं म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आपण रशियाकडनं ऑइल खरेदी केली. आपण रुपयातनं पेमेंट करणार आणि त्यांना ते कशातनं मिळणार? त्यांचे रुबल्समध्ये करणार. म्हणजे आपण आपलीच एक इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी फॉलो करायला लागले असं अमेरिकेला वाटायला लागले. आतापर्यंत आपण ग्रेट होतो, आपल्याकडनं सगळे शिकत होते. त्यामुळे ट्रम्प साहेबांना ही भीती वाटलेली आहे. आणि एक मेन कारण म्हणजे काय झालं? रशिया आणि युक्रेन वार चालू आहे. युक्रेनला सपोर्ट कोण करते? अमेरिका. आणि ॲट द सेम टाइम आपण काय केले? आपण रशियाकडनं ट्रेड म्हणजे ऑइल वगैरे घेतलेला आहे, करार पण झालेला आहे. म्हणून अमेरिका म्हणते तुम्हाला आम्ही 500% टॅरिफ लावणार. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट ती अमेरिकेत विकायला गेले की 500 टॅक्स मिळून 600 होणार. म्हणजे ऑटोमॅटिकली कोणी घेणार नाही. आतापर्यंत काय होतं? जगात डॉलरचं डॉमिनेशन होतं. त्यामुळे अमेरिकेला वाटते असंच चालू असावं ट्रम्प साहेबांना अमेरिकेपेक्षाही. पण भारताला पण आपले राष्ट्रहिताचा निर्णय घ्यायला पाहिजेच. काही झालं तरी आपला देश फर्स्ट. ट्रम्प साहेब कसं म्हणतात अमेरिका फर्स्ट, तसं आपलं सरकार, आपले पंतप्रधान मोदीजी म्हणणार इंडिया फर्स्ट. आणि आता तरी आपण 5th बिगेस्ट इकॉनॉमी झालेलो आहोत. त्यामुळे कुठेतरी ट्रम्प साहेबांना जरा मनातले मनात भीती वाटायला लागली असं वाटते मला. का म्हणजे पहिल्यांदा का नाही आपण UPI पेमेंटनी म्हणताना हसत होते लोक. हे काय, हे शक्य आहे का? पण हे सगळं हे झालं, खरंच उतरलं. आणि आता लोक इवन भाजीवालेपासून हॉटेलपर्यंत सगळीकडे आपली अर्थव्यवस्था ही UPI द्वारे चालते. आणि त्यामुळे कॅश कुठेही उचलून न्यायचं हे नाहीये, काही नाहीये. इवन पूर्वी काय व्हायचं? विसा म्हणा, एस्पेशली हे सगळ्याला
डॉलर्सना पेमेंट व्हायचं. त्यामुळे अमेरिकेत ह्याला खूप फायदा पण व्हायचा. पण आता आपण आपले लोकल करन्सीनं पे करतो आणि ते त्यांचे करन्सीनं ते घेतात. त्यामुळे अमेरिकेला कुठेतरी मला वाटते धडकी भरायला लागलेली आहे का, म्हणजे इंडियानं स्वतःचं नवीन रेव्होल्युशन चालू केलेलं आहे. आणि त्यामुळे इंटरनॅशनली पण काय होईल, आतापर्यंत डॉलर ग्लोबल पेमेंट म्हणून वापरला जायचा. आता जगाचा व्यापार पण डॉलर शिवाय होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी ट्रम्प साहेबांना, म्हणून इंडियावर ते एवढे रागवतात, इंडियाला ओपनली वाटेल तसं बोलतात. अहो, ते बोलले म्हणून आपण काही आपली फॉरेन पॉलिसी त्यांना हवी तशी फॉलो करणार का नाही. शेवटी आपले राष्ट्रहिताचा ते आपल्याला पण गर्व आहे आणि आपले राष्ट्रहिताप्रमाणे आपण तो निर्णय घेणार. आणि ह्याच्याशिवाय नुकतंच ते सांगितलं सगळ्या मोठ्या कंपन्यांना, तुम्ही इंडियात इन्व्हेस्ट करू नका, अमुक तमुक वगैरे. अहो, त्या कंपन्या इन्व्हेस्ट करतात म्हणजे काय, फक्त आम्हाला इंडियन्सांना फायदा व्हायला पाहिजे म्हणून का? नाही, हे त्यांचा पर्सनल फायदा पण आहे. त्या कंपन्यांना पण त्यांचा फायदा दिसतोय. इथे मोठी बाजारपेठ आहे म्हणून ते इथे आपल्याकडे हे सगळं वापरणारे लोक जास्त आहेत म्हणून ते इथे करतात. त्यांचा फायदा आहे, नो डाऊट. ते त्यांचा फायदा करताना आपल्याला पण ते फायदा होतोच. हे बघा, पूर्वीचे काळी हिस्ट्री तुम्ही बघितला तरी ब्रिटिशांनी काय केलं, आपल्याकडे रेल्वे चालू केले, पोस्टल सेवा चालू केली. ही कोणासाठी, आपल्यासाठी केली होती का? नाही, त्यांचे स्वतःसाठी केलेली होती. त्यांचं मिलिटरी मूव्ह करायला त्यांना नो डाऊट आपल्याला खूप फायदा झाला त्यामुळे. पण इवन ह्या कंपन्या सुद्धा त्या काही आपल्यासाठी म्हणजे इंडियन्सांसाठी काही करा. नो डाऊट त्यांना इथे करताना इथे त्यांना लेबर कम्पेअरिंग टू अमेरिका एट ए चीपर रेट भेटते. त्यामुळे त्यांना हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्यांचे फायदेसाठी तर हे करतात. हे काही ट्रम्प साहेबांना कळत नाही का? एवढा शहाणा माणूस, एवढा हुशार माणूस, त्यांनाही सगळं माहीत आहे. पण त्यांचं नेचर काय आहे माहिती आहे का? एकदम मोठ्या आवाजानं आपण बोललो, कोणालाही हे केलं की लोक घाबरतील, इंडिया घाबरेल, गुडघे टेकत येतील आपल्याकडे, आपण म्हणेल तसे ट्रेड करारांवर ते सही करतील, असं त्यांना वाटते. अहो, जग बदलले. आता पूर्वीसारखं नाही राहिलेलं काही, हे त्यांनाही कळायला पाहिजे. इवन ते कंपन्यातलेच लोक म्हणतात, आज ट्रम्प आहेत अध्यक्ष, त्यांचं टर्म संपल्यावर आणि कोणतरी येईल, पण कंपनीला आपला फायदा बघायला पाहिजे. आता ट्रम्प साहेबांना काही स्वस्तात एग्रीकल्चर माल अमुक तमुक पाहिजे म्हणून द्यायचं का? आपल्या शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडायचं नाही. आपले शेतकरी दे आर द बॅकबोन ऑफ द कंट्री. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा फायदा हे व्हायला पाहिजे. त्यामुळे ते कमीला मागितलं म्हणून आपल्याला काही कमीला देऊन चालणार नाही. एकूण थोडक्यात सांगू का, इंडिया इज ग्रोईंग अप फास्ट. कोणी काही म्हणू देत, एवढं पॉप्युलेशन आहे तरी आपण फास्ट ग्रो करतो. एस्पेशली टेक्नॉलॉजी मध्ये वगैरे आपण डिजिटल हे सगळं आपण खूप पुढे चाललेलो आहोत. म्हणून हेच कुठेतरी
आपले सर्वांचे सगळे देशांचे मोठे भाऊ ट्रम्पांना वाटते. अहो, म्हणून असं घाबरून होईल का? गोड बोलून एखाद वेळेस काम होईल, पण वाटेल तसं बोलून कोणालाही भीती दाखवून होणार नाही, हे त्यांना कळायला पाहिजे. आपल्याला ह्याच्याबद्दल काय वाटते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.